घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून मेळघाट क्षेत्राच्या धारणी महसूल विभागातर्फे तालुक्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळूची पास मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात आली आहे। राज्याच्या महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास मोफत तर अन्य बांधकामासाठी 1300 रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा 10 ब्रास मिळणार आहे। यातून वाळूचा अवैध उपसा, वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील अशी आशा व्यक्त करून शासन निर्णयाची तहसील स्तरावर अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे। निर्णय लिया गया वो बड़ा हमारे घरकुल लाभार्थियों को बड़े लाभ की बात है और विशेष करके मेळघाट जैसे दुर्गम भाग में व्यक्ति अपने घरकुल धारकों को गिनती के लिए बड़ा प्रॉब्लम होता था, लेकिन ये जो निर्णय होने से उनको घरकुल बनाने में बहुत आसान और बहुत लाभ हुआ है और ये शासकीय निर्णय मैं स्वागत करता हूँ। और उसी तरीके से हमारे इंजीनियर मैडम तथा तहसीलदार साहब ने जो भी मार्गदर्शन किया है और तहसीलदार साहब के साथ मेरी चर्चा हुई थी कि पूरे धारणी में जितने घरकुल मंजूर हुई है जो वो घरकुल मंजूर देखते उतना रेती उपलब्ध नहीं है, यदि अपने रेती उपलब्ध करके आपको देना पड़ेगा। मैडम एक्चुअली आपको प्रयास करना पड़ेगा कि जो जितने घरकुल है उतने घरकुल के 5 ब्रास रेती आपको देना चाहिए, इसलिए अपने को कहाँ से रेती उपलब्ध कराएंगे उसके अपने प्रयास करना पड़ेगा। यालाच अनुसरून धारणी उपविभागीय अधिकारी प्रियंवदा माळतलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रदीप शेवाडे यांनी धारणी तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या एकूण 12,000 घरकुल पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल पासेस बाबत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे मागणी केली होती, ज्यामधून प्रथम 5,000 ब्रास वाळूची पास प्राप्त झाली आहे। धारणी तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या BI दिया गावातील लाभार्थ्यांना मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते पास देऊन मोफत वाळू उचल करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे। या प्रसंगी आमदार केवलराम काळे यांनी उपविभागीय अधिकारी प्रियंवदा माळतलकर आणि तहसीलदार प्रदीप शेवाडे यांना घरकुल लाभार्थ्यांकरिता आवश्यकतेनुसार वाळू उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले, तर महसूल प्रशासनाकडून तहसील कार्यालय हद्दीत असलेल्या सर्व उपलब्ध वाळू घाटातून वाळू साठ्याबाबत अहवाल घेऊन पात्र लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेवाडे यांनी दिली। आपण शासनातर्फे 8/2025 आणि 30 एप्रिल 2025 असे 2 शासन निर्णय आलेले आहेत महसूल विभागाचे। त्याच्या अंतर्गत तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहेत तर त्यांना 5 ब्रास पर्यंत 0 रॉयल्टी चे पासेस आपण वितरण करणार आहे आणि जो लाभार्थी आहे लाभार्थ्याला फक्त स्वतः ते वाळू उचलणे आणि त्याची वाहतूक करणे हा त्याचा जो काही स्वतःचा खर्च असेल त्याने स्वतः निभवायचा आहे। घरकुल लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू उपलब्ध होत असल्यामुळे लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त करत शासनाचे आभार मानले। राज्याची नवीन वाळू धोरणाप्रमाणे आपल्याला हे घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास 0 रॉयल्टीने आपल्याला ही रेती द्यायची आहे। त्याप्रमाणे आपण ही आज सुरुवात करत आहोत आणि आपल्या मेळघाट भागात भरपूर डिमांड आहे घरकुल लाभार्थ्यांची। त्या मनाने आपल्याकडे रेतीची उपलब्धता खूप कमी आहे, तरी सुद्धा जितकी आपल्याला सोयीस्कर रीत्याने आपल्याला जेवढ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल तसा आम्ही प्रयत्न करू आणि त्याची सुरुवातच आज साहेबांच्या हस्ते आपण सुरुवात केलेली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।